हे काय डेफिनेट आर्टिकल आहे. कसं आहे? डेफिनेट आर्टिकल. मग द हे कधी कधी वापरलं जातं बघा क्रमवाचक संख्यापूर्वी, जे काय ऑर्डिनन्स नंबर आहेत, द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड म्हणतो नाही पण त्या नावापूर्वी काय वापरलं जातं? द हे अक्षर वापरलं जातं. त्याचबरोबर सामान्य नामाचा उल्लेख पुन्हा पुन्हा झाल्यास तर काय वापरलं जातं? द हे आर्टिकल वापरलं जातं. मग सामान्य नामे कुठली? अ मॅन, बॉय, गर्ल, पीपल हे काय सामान्य नाम आहेत, होय की नाही? जर ठराविक असं त्या व्यक्तीला नाव दिलं असेल तर ते विशेष नाम होते आणि ते जर नाव दिलं नसेल तर काय असते? ते सामान्य नाम. मग काय बघा इथं सांगितलंय आय सॉ अ बॉय. आय सॉ अ बॉय. द बॉय वॉच टीव्ही. मी एक मुलगा बघितला, होय की नाही? परंतु त्या बॉयचा उल्लेख परत दिलाय तर काय? द बॉय वॉच टीव्ही. तो काय करत होता? टीव्ही पाहत होता. म्हणजे दुसऱ्यांदा उल्लेख आल्यानंतर आपण इथं काय वापरलं? द वापरलेलं आहे. परंतु सुरुवातीला द वापरलंय का बॉय पूर्वी? नाही, तिथं अ बॉय घेतलंय. कारण कोणीतरी एक मुलगा आहे, तो काय करतोय? तर तो टीव्ही पाहतोय. म्हणजे विशेष अशी माहिती कळते त्यातून, म्हणून आपण द बॉय वापरले. म्हणजे सामान्य नामाचा उल्लेख परत आल्यास तर काय वापरायचं? द हे आर्टिकल वापरायचं. त्याचबरोबर बघा नद्यांची नावे, पर्वतांची नावे, दिशांची नावे, धार्मिक ग्रंथांची नावे, देशवासियांची नावे, देश लिहिलेलं नाही तर देशवासियांची नावे यापूर्वी काय वापरायचं आहे? द हे आर्टिकल वापरायचं आहे. जसं की द गंगा, द हिमालया, द हिंदू, द अर्थ, द ताजमहल, द इंडियन यापूर्वी द हे आर्टिकल्स वापर